नमस्कार मित्रांनो, शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस एक पाऊल प्रगत शेतीकडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण शेतकऱ्यांसाठी शेती कशी करायची हे तर आजपर्यंत दाखवतच आलो, पण शेतीतलं पिकवल्यानंतर त्याचं फूड प्रोसेसिंग कशी करायची, म्हणजे ते उत्पन्न बनवायचं कसं, उत्पादन एखादं तयार कसं करायचं हे पण आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचं आहे. तर असेच आपले एक मित्र आहेत की ज्यांचा नवीन स्टार्टअप आहे आवळा प्रक्रिया उद्योगमध्ये. तर आवळ्याच्या फूड प्रोसेसिंगमध्ये ते आपण शेतकऱ्यांपर्यंत आज त्यांच्या माध्यमातून हा आवळा प्रोसेसिंगचा प्लांट कसा आहे किंवा कसे प्रोसेसिंगमध्ये ते उतरले आहेत हे आपण शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आहोत. तर ऋषी शेठ, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवर. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की ह्या फूड प्रोसेसिंगमध्ये, आवळा फूड प्रोसेसिंगमध्ये तुम्ही म्हणजे ह्या व्यवसायामध्ये येण्याचं तुमची पार्श्वभूमी काय? हे पहा, 2003 साली वडिलांनी आवळ्याची लागवड केली होती 10 एकरवरती. बरं. गेले 20 वर्ष झालं आम्ही कच्चा आवळा मार्केटमध्ये विकतो. हां. आणि सोबत मी स्पर्धा परीक्षेची तयारी पुण्यामध्ये करत होतो. तर कोरोनाच्या दरम्यान आवळ्याला प्रचंड मागणी वाढली आणि आवळ्याला मागणी वाढली असता मला पण इकडं कोरोनाच्या टायमिंगमध्ये स्पर्धा परीक्षांच्या जे काही पेपर होत होते ते डिले झाले. तर मग तो मी अभ्यास बंद करून हेच जे वडिलांनी जे केलंय त्यालाच आपण व्हॅल्यू ॲडिशन करून मार्केटमध्ये आणायचं आणि त्याचंच ब्रँडिंग करायचं असं ठरवलं. तर त्यासाठी मी आधी ट्रेनिंग पंजाब असो, राजस्थान असो, उत्तर प्रदेश असो अशा ठिकाणी जाऊन घेतलं. प्लस मार्केटचा पण स्टडी केला आणि हा सर्व अभ्यास केल्यानंतर गेल्या वर्षी मी हा प्लांट पुण्यामध्ये एक छोटासा चालू केला. तर आत्ता मी आवळ्यापासून बाय प्रोडक्ट पण बनवतो, प्लस ट्रेडिंग पण करतो, प्लस माझ्यासोबत काही आयुर्वेदिक कंपन्या पुण्यातील असो, नाशिक असो, सातारा असो, अमरावती असो, नागपूर असो अशा ठिकाणच्या माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. माझा व्यवसाय 2 तऱ्हेने चालतो, एक B2C आणि एक B2B. तर आता सध्या माझा जास्त B2B वरती फोकस आहे. मी माझं स्वतःचं ब्रँडिंग पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये अजून केलेलं नाही. मी फक्त एक्झिबिशनमध्ये सहभागी होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. ग्राहकांकडून माझ्या प्रोडक्टविषयी मी जाणून घेतोय आणि ग्राहक मला डायरेक्टली जोडले गेलेले आहेत आणि मी त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत प्रोडक्ट देत आहे. तर आता तुम्ही माझा प्लांट बघून घ्या. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आवळा प्रक्रिया उद्योगामध्ये आवळा हा म्हणजे कच्चा माल तुम्ही कसा निवडता आणि कुठल्या व्हरायटी घेता त्यासाठी? हे बघा, आपला स्वतःचा आवळा सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत स्वतःच्या शेतातला आवळा असतो. त्याच्यानंतर मला मार्केटमधून आवळा उचलावा लागतो. आता काल हा आवळा राजस्थानहून आलेला आहे. तर हा आवळा आता हा ज्यूससाठी मागवलेला आहे. ओके. आता आपण काही कंपन्यांना ज्यूस पण बनवून देतो. तर ही एका कंपनीची ऑर्डर भेटलेली आहे. त्या कंपनीसाठी आपण हा आवळा मागवलाय. आज ज्यूसचं काम चालू होणार आहे थोड्या वेळात. आणि आता सध्या मी राजस्थान असो, मुंबई असो, UP असो तिथून गाड्या बोलवतो. त्या गाड्यांमध्ये माझ्याही कंपनीचा माल येतो, सोबत माझ्या काही मित्रांच्या कंपन्या त्यांना सुद्धा मी माल देतो. त्यातनं पण मला 2 पैसे भेटतात. तर गाडी येताना आमची 10-12 टनाची गाडी लोड होती. चला मग आपण बघूयात, त्यांचा प्लांटला व्हिजिट करू आपण. कसे म्हणजे कुठल्या मशीनमधून ते आवळा कॅन्डी बनवतात, ज्यूस बनवतात आपण आतमध्ये प्रत्यक्ष बघूया. हे बघा, हे आवळा कॅन्डीचा आवळा आहे. ह्याच्यापासून आपण कॅन्डी बनवतो. ह्यासाठी हा एवढी मोठी साईजचा आवळा लागतो, जम्बो साईज बोलते त्याला. आणि आता सध्या फेब्रुवारी महिना आहे. हा राजस्थानचा आवळा आहे. टेम्परेचर वाढल्यामुळं हा लालसर पडलेला आहे, पण चालतो, एवढा काही प्रॉब्लेम नाही. आता हे जे तयार केलेलं आहे ह्या आवळ्याच्या पाकळ्यात बॉईल केल्यानंतरच्या आता ह्या आपण साखरेच्या पाकामध्ये डिप करणार आहे. आता आपण 2 टाईपच्या कॅन्ड्या बनवतो. एक कमर्शियल, म्हणजे समोरील व्यक्ती आपल्याला सांगते आम्हाला ह्या टाईपची कॅन्डी पाहिजे, आपण त्या टाईपची त्यांना कॅन्डी बनवून देतो. आणि दुसरी एक आपली स्वतःची, आपण जिथं कुठं ट्रेनिंग घेतले त्या ट्रेनिंगमधून आपण शिकलो, प्लस आपण त्यात काहीतरी ॲड केले आणि आपल्या स्वतःच्या नावाने ब्रँडिंगनी जाणारी पण कॅन्डी बनवतो. ते पण तुम्हाला नंतर दाखवतो. आता ही मला एक बचत गटाची ऑर्डर आहे, त्यांच्यासाठी अशा टाईपची मी कॅन्डी बनवतोय.
हे जे आहे हे केटल आहे, ह्याच्यामध्ये आवळा बॉईल होतो, आवळ्याचा ज्यूस आपण बॉईल करतो. त्याच्यानंतर हे जे आहे हे हायड्रोलिक प्रेस मशीन आहे आणि हे आवळा श्रेडर मशीन आहे. ह्याच्यामध्ये प्रथमतः आवळ्याचा इथून आवळा टाकला जातो, इथून आवळ्याचा किस निघतो, इथून बी बाजूला पडतो. हा जो निघालेला किस आहे ते ह्या मशीनमध्ये टाकल्यानंतर तिथून आवळ्याचा ज्यूस येतो. हा ज्यूस आपण नंतर त्या केटलमध्ये बॉईल करतो आणि त्याच्यानंतर तिकडे इथे एक बॉटल फिलिंगचं मशीन आहे, त्याच्यानंतर आपण ज्यूसच्या बॉटल भरतो. आता हे जे चालू आहे इकडे आता हे साखरेच्या पाकामधनं आवळ्याच्या कॅंड्या काढलेल्या आहेत. हे आता साखरेच्या पाकामधनं आवळ्याच्या पाकळ्या काढल्यात. आता हे आपण वॉश करून ड्रायरला लावणार आहे ड्राय करण्यासाठी. तर आता एक्झिबिशन चालू आहे. म्हणजे असं याच्यामध्ये आपण मुरवतो त्याला. बरोबर. आपण तर हे पण आपण पाकळ्या तयार केलेले आहेत. हे आता मुरवलेलं आहे का प्रोसेसमध्ये तर ही प्रोसेस कम्प्लीट व्हायला एक 7 ते 8 दिवस लागतात. म्हणजे जे आधी याच्या पाकळ्या बॉईल करून पाकळ्या तयार करतात. बरोबर. आणि नंतर मग आधी बॉईल करतो आवळा, त्याच्यानंतर त्याच्या पाकळ्या होत्या, पाकळ्या झाल्यानंतर साखरेच्या पाकामध्ये डीप होतात आणि जसं जसं त्याचं नंतर पाकळ्या काय करते साखर वळून घेते आणि पाणी सोडते. मग तो ब्रिक्स डाऊन होतो, तर त्याला आपल्याला दररोज वाढवावं लागतं. तर ते मग यातून त्यातून तिकडं जातं आणि तिकडून डायरेक्ट ड्रायर आहे. आपण ड्रायरमध्ये बघूया किंवा ते ड्राय कसं होतं ते बघत आहोत. हा ड्रायर आहे, त्याच्यामध्ये कॅन्डी ड्रायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने ड्राय होते ते. असे किती ट्रे बसतात ते? 20 ट्रे आहे. आणि हा ड्रायर आपण कुठून मागू? अहमदाबाद. म्हणजे आपली मशिनरी सगळी कुठून आली? अहमदाबाद आणि पुणे. मी असं ऐकलं होतं की आता कुठल्या तरी एक नामांकित संस्थेचे विद्यार्थ्यांनी तुमच्या प्लांटला व्हिजिट दिली होती. तर ते कुठले होते काय ते मला थोडं समजून घ्यायचं होतं. मागच्या आठवड्यामध्ये IIT पवई IIT पवईचे 25 विद्यार्थ्यांची बॅच आली होती. अरे वा. तर एक डॉक्टर विशाल सर देशपांडे म्हणून आहेत, जे आम्ही गेल्या 2 वर्षापासून ओळखतो एकमेकांना. त्यांचा जागरीचा प्लांट आहे. तर त्या सरांनी विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना व्यवसायाची सुरुवात कशी करायची, तर ह्याच्या संदर्भात पुण्यामधल्या 4 फॅक्टरीला व्हिजिटसाठी आणलं होतं. त्याच्यामध्ये माझा एक स्टार्टअप म्हणजे व्यवसाय उभा कसा राहतो त्यासाठी माझ्या प्लांटला त्यांनी आणलं होतं. अर्धा-पाऊण तास विद्यार्थी इथं होते. विद्यार्थ्यांनी पूर्ण माहिती घेतली, प्रत्येक प्रोडक्ट टेस्ट पण केले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ऑर्डर सुद्धा दिली. आणि आता ज्यावेळेस IIT पवईला एक्झिबिशन लागेल त्यावेळेस तिथं आपला स्टॉल पण लागणार आहे. अरे वा. म्हणजे IIT सारख्या नामांकित संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्लांटला आणि सरांनी मला काही टेक्निकली अडचणी येतात, तर सरांनी विद्यार्थ्यांना एक टास्क पण दिलेला आहे की ह्याच्यावरती सोल्युशन काढा म्हणून. तर मी एक 1 ते 2 आठवड्यामध्ये तिथं त्या मुलांना एक छोटं लेक्चर ठेवले, मला काय अडचणी येतात आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे ह्या संदर्भात मी आता 1-2 आठवड्यानंतर जाणार आहे.